लोक म्हणतात की मराठी चित्रपट सुट्टीचा दर्जा, की हा चित्रपट कंटेंट ओरिएंटेड नाहीये। अनेक अजून खालच्या दर्जाचे ट्रेलर येऊन गेले ज्याच्यावरती कुणीच बोललं नाही। हा जॉनरचा चित्रपट बघणारा लोक सुद्धा एक्झिस्ट करतात। तर मित्रांनो, काल रात्री फायनली रितेश देशमुख यांच्या हस्ते झापूक झुपूक या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला। खरं तर हा ट्रेलर जेव्हा आला तेव्हाच यावरती व्हिडिओ बनवणार होतो, मात्र मी थोडा विचार केला की बघूया आधी याच्यावरती लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत, आणि ते जाणून घेतल्यानंतर या ट्रेलरवरती बोलण्याची खूप आता इच्छा झाली। थोडक्यात ट्रेलर बद्दल जाणून घेऊया, नक्की ट्रेलर मला कसा वाटला आणि काय काय गोष्टी आपल्याला ट्रेलर मधून अनुभवायला किंवा बघायला मिळतात। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा चित्रपट टिपिकल कॉमेडी कॅटेगरीतच मोडला जातो, मात्र ट्रेलर बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की या चित्रपटाला जो काही केदार शिंदे टच आहे तो बघायला मिळतोय। एक काहीतरी एक्स फॅक्टर केदार शिंदे नक्कीच नेहमीच आपल्या चित्रपटात सोडून जातात, आणि ह्या चित्रपटामध्ये सुद्धा तो आहे हे या ट्रेलर मधून जाणवतंय। तो काय आहे आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळेल, मात्र या कॅटेगरीतले जे काही चित्रपट येतात त्यांच्यापेक्षा तरी हा ट्रेलर वेगळा आहे हे सर्वजण मान्य करतील। तर अभिनयाबद्दल जर बोलायचं झालं तर सूरज चव्हाण बद्दल सगळ्यात आधी बोलूया। सूरज चव्हाणचं जे कॅरेक्टर आपल्याला या ट्रेलर मधून बघायला मिळतंय ते काही वेगळं असं कॅरेक्टर नाहीये। सूरज चव्हाणला आपण आतापर्यंत जे रील्स मधून बघत आलोय किंवा बिग बॉसच्या घरात बघत आलोय तेच कॅरेक्टर आपल्याला सिनेमात सुद्धा बघायला मिळतंय, आणि हे थेट केदार शिंदे यांनीच सांगितले की सूरज चव्हाणचं जे कॅरेक्टर आहे तेच कॅरेक्टर आपण चित्रपटामध्ये दाखवतोय, आणि तेच डायलॉग किंवा तेच कॅरेक्टर रेप्लिकेट केले गेले। मात्र इथे थोडासा फरक हा पडतो की ह्या चित्रपटामध्ये थोडा सिनेमॅटिक वे मध्ये हे कॅरेक्टर आपल्या पुढे मांडण्यात आले। रील्स मध्ये आपण जो सूरज चव्हाण बघितला किंवा बिग बॉस मध्ये आपण जो सूरज चव्हाण बघितला तोच सूरज चव्हाण आपल्याला सिनेमामध्ये सिनेमॅटिक वे मध्ये बघायला मिळणार आहे, एवढंच। बाकी डायलॉग सेम आहेत, त्याचे कॅरेक्टर सेम आहेत। हा, बाकी ह्या चित्रपटामध्ये वेगळे पण बघायला मिळालं ते म्हणजे काही आपल्याला इमोशनल सीन्स सूरज चव्हाणचे बघायला मिळाले, आणि जे डिलिव्हर केलेत त्याने यामध्ये त्याला क्रेडिट देणं तर आहेच, मात्र केदार शिंदे आणि त्याच्याकडून किती चांगल्या पद्धतीने काम करून घेतलंय हे पाहायला मिळतंय। आणि कॉमेडी सोबतच इमोशनल अँगलनी हे कॅरेक्टर किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलंय हे सुद्धा दिसतंय। सूरज चव्हाण सोबत इतर जो सपोर्टिंग कास्ट आहे, जुई भागवत असू दे किंवा बाकी ओव्हरऑल जी लहान मुलं आहेत किंवा विलन असू दे, बाकी सगळी कास्ट ह्यांनी सुद्धा चांगली ऍक्टिंग किंवा चांगला अभिनय केलेला ट्रेलर मध्ये दिसतोय। हा, वाईट नाहीये, चांगला आहे, पण कुठेच इम्प्रेसिव्ह किंवा काही वेगळं असं नाहीये। ठीक आहे, चांगला अभिनय आहे, पण कुठेच त्यांना एखाद्या चांगल्या डायलॉगनी इम्पॅक्ट पडेल किंवा एखाद्या ओव्हरऑल सीननी साइड किंवा सपोर्टिंग कॅरेक्टर अजून छान आपल्याला मनाला भिडेल किंवा मनात जागा करेल असं काहीच नाहीये। फ्लॅट आहे, पण ऍक्टिंग चांगली आहे, वाईट अजिबात कुणी काम केलेलं दिसत नाहीये। दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मित्रांनो, या चित्रपटातली गाणी। आधी ह्या चित्रपटातलं झापूक झुपूक हे टायटल सॉन्ग रिलीज करण्यात आलं होतं, आणि जे काही वाईब घेऊन ते गाणं आलं होतं, जे काही रेकॉर्ड्स या गाण्याने मोडलेत त्यावरून हे गाणं किती व्हायरल आणि किती सुपरहिट झालं किंवा किती कॅची ऐकायला वाटतंय। मला वाटलं होतं हे एकच गाणं असेल, मात्र ट्रेलर बघितल्यानंतर अनेक ग्लिम्सेस तुम्हाला ऐकायला मिळतात, आणि इतर जी गाणी जी ट्रेलर मधून ऐकायला मिळालेत ती इतर गाणी सुद्धा खूप कॅची वाटतात आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवली गेली किंवा केली गेली असणार आहेत, हा कॉन्फिडन्स वाटतोय। खरं तर आतापर्यंत केदार शिंदेने जितके काही चित्रपट बनवले त्यामध्ये त्यांची गाणी हा त्यांचा एक्स फॅक्टर होता। सगळ्या चित्रपटांमध्ये त्यांच्या गाण्यांनी लोकप्रियता मिळवली नाही, आणि तो वारसा ह्या चित्रपटामध्ये सुद्धा कंटिन्यू आहे हे ट्रेलर वरून तरी जाणवते। बाकी ओव्हरऑल हा ट्रेलर इम्पॅक्ट तर चांगला करतोय, उत्सुकता वाढते मित्रांनो हा चित्रपट बघण्याची। आता मित्रांनो, मी येतोय जे काही या चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या, ज्या काही कमेंट्स आल्यात किंवा ओव्हरऑल युट्यूबर सुद्धा या चित्रपटाच्या बाबतीत ज्या काही चर्चा होत आहेत त्यांच्यावरती, की लोक म्हणतात की मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा किंवा ओव्हरऑल कंटेंट ह्या विषयावरती लोक बोलतात। पण खरं बोलायला गेलं ना तर मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा याच्यावरती जर बोलायला झालं तर ह्या चित्रपटाचं म्युझिक असू दे, प्रोडक्शन क्वालिटी असू दे किंवा ओव्हरऑल फ्रेम्स बघायला गेलात, डिरेक्शन बघायला गेलात तर कुठेच हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा खालावतोय असं मला अजिबात वाटत नाही। तुम्ही कंटेंटचं म्हणालात ना तर हा कंटेंट हा एक मुद्दा आहे की जिथे तुम्ही डिबेट करू शकता, मात्र इथे तुम्हाला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा चित्रपट कंटेंट ओरिएंटेड नाहीये। हा एक कमर्शियल चित्रपट आहे, एंटरटेनमेंट बेस्ड चित्रपट आहे, आणि हा चित्रपट बघायला जाणार आहे किंवा हा जॉनर
प्रकारचा चित्रपट बघणाऱ्या लोक सुद्धा एक्झिस्ट करतात आणि ते लोक हा चित्रपट बघायला नक्की जाणार. आणि ह्या कॅटेगरीतले जे चित्रपट आहेत ना, त्या कॅटेगरीत सुद्धा अनेक अजून खालच्या दर्जाचे ट्रेलर येऊन गेले ज्याच्यावरती कुणीच बोललं नाही. मात्र इथे सूरज चव्हाण आहे म्हणून चित्रपट सृष्टीचा दर्जा आणि मराठी चित्रपट सृष्टी लोकांना आठवते आणि सर्रास ट्रोल केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्टचं बोलायला मित्रांनो, किंवा मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा ह्याच्यावरती जर बोलायचं झालं तर कंटेंटची भाषा करताना आपण जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीत कंटेंट ओरिएंटेड चित्रपट येतात त्यावेळेस त्या चित्रपटांवर सुद्धा चर्चा केली पाहिजे. आता जितकं आपण एनर्जी सूरज चव्हाणच्या ट्रेलर रोस्ट करण्यात घालवतोय तितकीच एनर्जी जेव्हा मुक्काम पोस्ट देवाचं घर सारखा चित्रपट आला किंवा ओव्हरऑल कंटेंट ओरिएंटेड किंवा आर्टिस्टिक सिनेमे मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात तेव्हा त्यांना प्रमोट करायला सुद्धा दाखवूया, म्हणजे आपल्या चित्रपट सृष्टीचा दर्जा सुधारेल आणि एक वेगळ्या पद्धतीचे चित्रपट सुद्धा पुढे येतील. बाकी ओव्हरऑल सांगायचं झालं तर मी तर ह्या झापूक झुपूक ज्या जॉनरचा चित्रपट आहे म्हणजे कॉमेडी किंवा कमर्शियल सिनेमा ह्या जॉनरचा मी अजिबात फॅन नाहीये. मला आर्टिस्टिक चित्रपट बघायला आवडतात, कंटेंट ओरिएंटेड चित्रपट बघायला आवडतात. मात्र ह्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या दर्जावर जर तुम्ही बोलत असाल तर कुठेच मला या चित्रपटाचा दर्जा अजिबात कमी वाटला नाही. सगळं काही प्रोडक्शन क्वालिटी असू दे, गाणी असू देत, ओव्हरऑल अभिनय असू देत, चांगल्या प्रकारे करण्यात आलं आणि चांगल्या प्रकारे ट्रेलर सुद्धा मांडण्यात आला. बाकी तुमची काय मत आहेत ह्या कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.